हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर म्हणलं आजच्या व्हिडिओची सुरुवात देवपूजा करत करतच करावी. सकाळी तर काही टाईम भेटला नाही, म्हणलं आता टाईम वेस्ट नाही करायचा. चला म्हणलं ताईंना दाखवावं, आपली पूजा वगैरे बी थोडंसं शेअर करावं आणि पूजा करत करतच तुम्हाला बोलावं असा विचार केला. आज म्हणलं काहीतरी नवीन वेगळं. आणि जे रात्री हे पहा पेढे नेलते ना, आम्ही आरतीला गेलतो काठीच्या. तर एवढे सुंदर ह्याची क्वालिटी आहे ना ताईनं, इतके मस्त पेढे येत नाही. आणि मला सहसा मी गोड काहीच खात नाही बरं का, म्हणजे मला आवडत नाही गोड, तिखट आवडते. पण हे पेढा मला इतका आवडला ना की बघायचंच काम नाही, एवढी छान टेस्ट आहे ना ह्याची. मी रात्री बी खाल्ला, घरच्या पण देवांना आणला होता. रात्री स्वामीपाशी ते बी ठेवलं होतं, ते प्रसाद आहे. रात्री एक देवापाशी ठेवला होता, घरच्या एक स्वामीपाशी ठेवला होता. हे दोन आहेत आता. तर क्वालिटी एवढी मस्त आहे ना ताईंनो, एक नंबर. तर म्हणे पेढ्यामध्ये तर हेच मस्त. दुसरा घेऊ लागले मला ना, मी आजीकडे खाल्ला होता खाली. आजीनं मला काही आणले की देती ना, तर तिनं मला दिला होता. तर मला इतका आवडला होता ना. आणि योगायोगानं त्या स्वीट मार्कमध्ये तेच पेढा दिसला. मग तर मी म्हणलं ह्यांना, अहो हे छान आहे. त्यांनी दुसराच पॅक केला होता अगोदर, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. मी म्हणलं नको, आजीकडे मी खाल्ला होता, खूप छान पेढा आहे, हेच घ्या म्हणलं. तर मग ते घेतला ताईनं. तर हे आहे आपलं पंचम. आणि हे वस्त्र जे आणलंय ना मी, इतकं परफेक्ट ना, तसं ह्याच्या मापाचंच आहे. पण खूप सुंदर असं ह्या चौरंगाच्या मापाचं आणल्यासारखं झालंय बघा, इतकं मस्त. तर आज काही शुक्रवार नाही आहे, शुक्रवारीच धुवून साफ करून वगैरे भरून घेतलेलं आहे मी. तर रोज नाही करत ताईंनो, खरं सांगायला काय त्याला, शुक्रवार मंगळवार आमुषा पौर्णिमा असंच करत असते मी. आणि कलशातलं पाणी पण मी तसंच बदलत असते. तर चला आता पूजा करून घेते मी. तर ताईंनो हे पहा, कापूर वगैरे कापराची आरती करून घेतली. म्हटलं आता कापूर वाळून घ्यावं देवाला. सगळी पूजा वगैरे अशी झाली. फुलं आज थोडेच भेटले होते, ते काका चाले नाही, तर त्यांना फोन केला तरी पण ते जरा लांब आहे म्हणले, वेळ होईल यायला. म्हणलं चला तोपर्यंत आपली पूजा करून घ्यावी. किती वेळ थांबावं, जास्त उशीर झाल्यास पण नको वाटते ना पूजा करायला. समर्पया आम्ही फिर नैवेद्याला मी ड्रायफ्रूट्स ठेवत असते, इकडं पण आणि इकडं स्वामींपाशी पण. मग सकाळी सकाळी आपण काढायचे आणि आपल्याला खायला घ्यायचे. कालच्या ह्याच्यातले ह्या काही तसे असे घेतले होते, कालचे ठेवलेले असे घेत असते. आणि आज दुसरे ठेवायचे. आता हे संध्याकाळी भिजू घालायचे ना, आपण खाऊन टाकायचे. दुसरं काही नैवेद्य वगैरे असं ठेवलं का तर वेस्ट होतं आहे. आपला खायचा स्वयंपाकाचा नैवेद्याचा ताट ठेवलं का मी 10-15 मिनटं जर कधी ठेवलं तर ठेवून लगेच काढून घेत असते बघा ताईंनो. तर चला आता कपडे वगैरे राहिले तर हे आपलं बेलाचं झाड बघा ताईंनो, काही राहिलं नव्हतं बघा. अशी वाळून वाळून अशी काडी गेली होती ह्या झाडाची. एवढा सुंदर बेल फुटला. आता चिटकलंही बी चांगलं आहे, तर हालत होतं, पण एवढं सुंदर आलंय ना बघा. एक बेल असं पान असं किडकं नाही आहे, काही नाही आहे, फ्रेश असं नजर लागल असं झाड आलं आहे सुंदर बघा. आणि त्याच्या खाली मी ठेवली आहे महादेवाची पिंड. पूजा वगैरे आपली जशी आहे तशी साधी बुळी करत असते. दिवा काही राही नाही, तुळशीतला बी राहिला नाही राहिला बघा. हे पा लावलेला तेलाची बॉटल ते ठेवली तिथं, दारात लावलाय ते दारात लावलाय तर ते पण नाही राहिला. त्याच्यामुळे मग आता इथं बी राहत नाही. आणि मध्ये ठेवला, इथं जर मध्ये ठेवून जर लावला का तर हळ लागायची भीती वाटायची. त्याच्यामुळे फक्त अगरबत्तीच लावत असते. हे आपल्या आवळीचं, ह्याची बी मी पूजा करते ताईंनो, कारण आवळीच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असते. त्याच्यामुळे मी आवळीचं झाड आणलेलं आहे. तर मी बनवायले मेथ्याचा मसाले भात. बरोबर. तर हे आपलं तूप केलंय बघा, बघू शकतात. आणि हे आहे का सगळ्या अशा भाज्या व्यवस्थित एका पाण्यानं पहिला धुवून घेतल्या का. आता डबल अजून दुसरं पाणी टाकून कढीपत्ता टाकून घेतला. आपल्या भरपूर, कारण असं सगळ्या भाज्या हे खात नाही तर लेकरं. असं केलं का खिचडी मसाले भात टाईप तर आवडीनं सगळ्या भाज्या त्यांच्या खाण्यात येते का, आपलं बी टेन्शन मिटत आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी माझ्याकडे हेच सहसा घेत असते बघा ताईंनो. बघा कसं छान सगळ्या भाज्या टाकल्यात बघा, तुम्ही बघू शकता. अशा भाज्या सगळ्या मी टाकून घेतल्यात ह्याच्यात, बघू शकतात तुम्ही. मस्त असा मसाले भात करायला
सगळं आता वापरून घेते एकदा. तर न आपल्या आयपॅडचं चार्जर तुटलं होतं. कुणाच्या हातानं तुटलं काहीच माहित नाही. पण जैन आल्या मला म्हणलं असं केलं. मी म्हणलं काय? तर म्हणते चार्जर तर तोडलं. मी म्हणलं तोडलं नाही, चार्जर तुटलं. पण कोणाच्या हातानं तुटलं काही माहित नाही. आता हे ब्लिंकिट काय निघालंय ताई न ब्लिंकिट बघा. 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात ऑर्डर घरी येते. हो ना जे आपल्या काळात काय होतं, जर काही पाहिजे असेल तर 8 दिवस आधी किंवा महिन्याने आधी प्लॅनिंग करायची, तेव्हा ते भेटेल की नाही ते बी सांगता येत नव्हतं. म्हणजे दुनिया कुठे गेली उपयोग नाही, पण दुनिया कुठे जाऊ. हे पाहे तर हे आहे हॅमरचं टाईप सी केबल, बरोबर म्हणजे. तर हे दाखवते एक मिनिट तुम्हाला. तर हे बघा, अरे ह्याचा कलर वेगळा आलाय जे. अरे छान आलंय की जे पहिल्यापेक्षा. कलर पण वेगळा आहे आणि क्वालिटी पण छान आहे बघ. आता बघ बाबा, लावून आलं तर ठीक आहे, नाही आलं तर अजून हे जपून ठेवा सगळं. जर नाही आलं तर वापस घेत असतील ना. नाही मग काय, मग मला 200 रुपयाला तर हे असंच राहू द्यायचं. ह्याला काम झाल्याच्या नंतर गुंडाळून ठेवण्यासाठी राहू दे ह्याला छे. बघा आता लावून आलं तर लावून बघतो, लावून बघते ताई. चला तुम्हाला दाखवते. हे बघा ह्याच्यामध्ये हे आलं. हां आलो ग बाई, नाही तर काही खरं नव्हतं. नाहीतर जैनं मला 200 रुपयाला चंदन लाव. पण हे येऊ येऊ तिथं बसलंय. आता इथं मी बघते बाई, नाही बसलं तर काहीच खरं नाही. बसलं. हां पहिले चार्जर छान आहे रे ब्लिंकिटचं तुझं. 10 मिनिटात 5 मिनिटात. पैसे कसे घेतात पण हो म्हणायलास. हां तर ताईंनो आपलं तूप हे झालेलं आहे. हे पाहू शकता कसा ब्राऊन छान असा कलर आला आहे. हे बघा. तर एक ट्रिक सांगते तुम्हाला. आपलं तूप शेवटपर्यंत असं रवाळदार राहण्यासाठी गॅस बंद केला, तूप झालंय तर काय करायचं असं हे का, एवढंच पाणी घ्यायचं आणि असं ह्याच्यामध्ये टाकायचं. तुमचं तूप संपेपर्यंत असं रवा रवा असं चिकट होणार नाही. एकदा करून बघा तुम्ही नक्कीच. तर मी करायले हरभऱ्याची भाजी हटून. तरी असे ह्याच्यात काय केलं आहे बघा, भरपूर असा लसण घातला आहे. आणि आपली ह्याची सॉरी ताईंनो, अरे मला काम नाव येई नाही बाबा, असं तुरीची डाळ. सॉरी हो का, तुरीची डाळ घालायची भिजवून थोडीशी, एकदम छान अशी चव लागती. आणि एक पोहे खायचा चमचाभर मी ह्याच्यात कुट्टा घातला आहे शेंगदाण्याचा. तर आता ह्याला उकळी आली आणि ह्याच्यामध्ये मी असं डाळीचं पीठ मिक्स करून घेतलं आहे भाजीमध्ये. तर आता हे हटून घेते मी भाजी ताईंनो. तर बघा हटून घेतली भाजी सुंदर अशी. एक 5 मिनटं आता ह्याला घट्ट होती ही शिजल्याच्या नंतर. म्हणजे घट्ट जादा घट्ट म्हणजे जास्त आजीला बोलण्यामुळे हिंदी येते बघा ताई न मध्ये मध्ये. काय करू आता, आणि आजीला बोलताना मराठी येते मधीच. तर काय करणार. चला तर जास्त नाही शिजू द्यायची, जास्त घट्ट बी नाही. हो का होईली बघा. आता ठीक होत चलती आहे. गॅस वगैरे साफ करून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणताल गॅस कसा घालायचा, स्वयंपाकच आत्ता झाला आहे माझा. आता हे सगळं आवरून घ्यायचं. तर इकडलं तर हे पा इकडलं तिकडं स्वयंपाक व्हायला तर इकडलं आवरून घेतलं आहे सगळं. भांडे वगैरे सगळं घासून घेतलं आहे. हे घासणीचं पण मी ना काय करत असते बघा ताईंनो, हे असं घासणी स्वच्छ धुवून हे डब्बा पण मी स्वच्छ धुवून ठेवत असते. कारण सकाळी काय होतं आहे मग ह्याचा वास येतो आहे. आपण नाही जर असंच जर ठेवलं ना तरी अशी घासणी स्वच्छ धुवून असं ठेवत असते मी. तर ताईंनो हे पा हे आपलं घरगुती डाळ दळून आणली आहे मस्त अशी. मी आयतं पीठ वापरत नाही आहे. इकडं दळायला भरपूर पैसे घेतात, तरी पण मी असं दळणच आणत असते ताईंनो गव्हाला. इथं पीठ आयतं भेटतं आहे पण चांगलं नसतं आहे, लवकर आळ्या वगैरे होतात. तर मी गहू एकदाच वर्षाची घेऊन असे गहूच दळून आणते. 10 रुपये किलो घेतात दळायला. असू जा म्हणलं. आणि हे आहे आपली घरगुती डाळीचं पीठ. माझ्या ऐकून डाळ आणली होती ना, तर हे पीठ आहे. 2 भाकरी टाकल्यात. आपली भाजी पण तयार झाली. आता दीदी बी आली आहे. चला आता गरम गरम भाकरी भाजी, आपला ठेसा आहे कालचा केलेला, मस्त असं जेवण, मसाले भात. आता आधी जेवायचं, नंतर हे गॅस वगैरे पुसून आता जेवलेले पडलेले भांडे आणि हे गॅस. आता नंतर तर ताईनं चला कशी वाटली माझी भाजी केलेली, आवडली का, आवडली असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.